नमस्कार मंडळी, आता आपण आहोत श्री महान कृष्ण गणेश मंडळाचे ते जे की आहे जुना मोंढ्याला यांनी केलेला आहे वैष्णवी देवीचा देखावा। तर चला आतमध्ये पाहूया देखावा। तुम्ही पाहू शकता आतमध्ये यांनी देखावा खूप मस्तपैकी केलेला आहे। हे पूर्ण यांनी आपले जे पोते असतात त्याच्यापासून बनवलेला आहे। आता इथे देखावा आहे आपल्या वैष्णवी देवीचा। आणि हे आहे यांचं गणपती बाप्पा जे की इको फ्रेंडली आहेत। तर इथे मंडळाचे अध्यक्ष आपल्या सोबत आहे। तर आपल्या मंडळाचं नाव आणि एकदा पत्ता सांगा ना मला। आमच्या मंडळाचं नाव श्री महान कृष्ण गणेश मंडळ, इच्छापूर्ती हनुमान मंदिर, जुना मोंढा, नांदेड। आमची स्थापना 1959 ची आहे। आज आम्हाला या वर्षी मंडळाला 65 वर्ष पूर्ण झालेले आहे। दरवर्षी तुम्ही वेगवेगळे देखावे करता का? दरवर्षी आम्ही वेगवेगळे देखावे करतात आणि मल्टी कलर आणि शिवची मूर्ती जे आपण बघत आहे ते मल्टी कलर आहे। जेव्हा याच्यावर लाईटचा इफेक्ट पडते त्याचा कलर चेंज होते बघा, ते ऍडजस्टेबल कलर आहे आपल्याला दिलेला आणि ते 80% इको फ्रेंडली आहे आणि 20% त्याला आम्ही पीओपीची फिनिशिंग दिलेली आहे। हा महाराष्ट्रामध्ये ओनली एकच पीस आहे, दुसरा पीस तुम्हाला कुठेही बघता दिसता येणार नाही। आणि यंदा आम्ही श्री माता वैष्णोदेवी धामच्या देखावा केलेला आहे आणि आम्हाला लोकांचा भक्तगणांचा उत्कृष्ट प्रतिसाद भेटत आहे। तर इथे मंडळाचे अध्यक्ष आपल्या सोबत आहे। तर आपल्या मंडळाचं नाव आणि एकदा पत्ता सांगा ना मला। आमच्या मंडळाचं नाव श्री महान कृष्ण गणेश मंडळ, इच्छापूर्ती हनुमान मंदिर, जुना मोंढा, नांदेड। आमची स्थापना 1959 ची आहे। आज आम्हाला या वर्षी मंडळाला 65 वर्ष पूर्ण झालेले आहे। दरवर्षी तुम्ही वेगवेगळे देखावे करता का? दरवर्षी आम्ही वेगवेगळे देखावे करतात आणि मल्टी कलर आणि शिवची मूर्ती जे आपण बघत आहे ते मल्टी कलर आहे। जेव्हा याच्यावर लाईटचा इफेक्ट पडते त्याचा कलर चेंज होते बघा, ते ऍडजस्टेबल कलर आहे आपल्याला दिलेला आणि ते 80% इको फ्रेंडली आहे आणि 20% त्याला आम्ही पीओपीची फिनिशिंग दिलेली आहे। हा महाराष्ट्रामध्ये ओनली एकच पीस आहे, दुसरा पीस तुम्हाला कुठेही बघता दिसता येणार नाही। आणि यंदा आम्ही श्री माता वैष्णोदेवी धामच्या देखावा आणि आम्हाला लोकांचा भक्तगणांचा उत्कृष्ट प्रतिसाद भेटत आहे। जय जय